विद्यार्थ्यांनो, आज आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हा टॉपिक बघणार आहे. तर तुम्हाला इथे दिलेला आहे बघा. ऑब्झर्व द टिप ऑफ द सेकंड हँड ऑफ अ क्लॉक. व्हॉट कॅन यू से अबाउट इट्स वेलॉसिटी अँड स्पीड. बघा इथे दिलेलं आहे. ऑब्झर्व द टिप ऑफ द सेकंड हँड ऑफ अ क्लॉक. म्हणजे तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे सेकंड हँड ऑफ द क्लॉक. म्हणजे घड्याळाचा जो सेकंदाचा काटा असते त्याला ऑब्झर्व करायचा आहे, त्याची टीप ऑब्झर्व करायची आहे. तो व्हॉट कॅन यू से अबाउट इट्स वेलॉसिटी अँड स्पीड. तर तुम्हाला त्याची वेलॉसिटी आणि स्पीडबद्दल विचारलेलं आहे. म्हणजे त्याची वेलॉसिटी कशी राहील आणि स्पीड कशी राहील. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे तो कंटिन्युअसली फिरत राहतो सेकंड काटा, त्याच्या टीपसुद्धा फिरत राहते. तर त्याची जी स्पीड आहे ते कॉन्स्टंट स्पीडनं तो फिरत राहते. म्हणजे स्पीड कशी असते ते कॉन्स्टंट असते. स्पीड कॉन्स्टंट आहे म्हणजे वेलॉसिटीसुद्धा कॉन्स्टंट आहे असं नाही आहे. तर वेलॉसिटी हे जे आहे ते कंटिन्युअसली चेंज होत राहते. वेलॉसिटी ऑफ द टिप ऑफ द सेकंड हँड ऑफ अ क्लॉक इज कंटिन्युअसली चेंजिंग. व्हाय इट इज चेंजिंग? बिकॉज डायरेक्शन इज चेंजिंग. आणि जेव्हा जेव्हा डायरेक्शन चेंज होते तेव्हा तेव्हा वेलॉसिटी चेंज होते. The speed of the tip of the clock is constant. Speed constant असते, but the direction of its displacement and therefore its velocity is constant. म्हणून त्याची जी वेलॉसिटी आहे ते डायरेक्शन चेंज झाल्यामुळे वेलॉसिटी ही कंटिन्युअसली चेंज होत राहते. As the tip is moving along a circular path, its motion is called uniform circular motion. जो टिप जो आहे तो सर्क्युलर पाथमध्ये फिरत आहे म्हणून याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणू शकतो. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतात याला, बिकॉज द पाथ इज सर्क्युलर. कॅन यू गिव सम एक्झाम्पल ऑफ सच मोशन? तुम्ही असे भरपूर एक्झाम्पल देऊ शकता. जसं एखादा भवरा असते, तो त्याचा प्रत्येक पॉईंट हे जेव्हा आपण त्याला फिरवतो प्रत्येक पॉईंट हे म्हणजे सर्क्युलर मोशनमध्ये असते, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये. ऑडिओ सी डी असेल, डिस्क असेल, ते सुद्धा जेव्हा फिरते त्याचं मोशनसुद्धा हे काय असते, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असते. जसं मूविंग फॅन आहे, हे सुद्धा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असतात. अजून काही एक्झाम्पल आहे जसं अँड इलेक्ट्रॉन मुव्हिंग अराउंड इट्स न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन जेव्हा न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतो तो सुद्धा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरत असतो. ठीक आहे. तर याच्यानंतर तुम्हाला काही फिगर्स दिले आहे बघा इथे. या फिगर्समध्ये तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी करायची आहे. काय करायचं आहे इथे दिलेलं आहे पूर्ण. आता फिगरकडे लक्ष द्या, काय करायचं आहे ते आपण पाहू. इथे तुम्हाला अशा फिगर्स दिलेले आहे. एक स्क्वेअर दिला आहे, एक पेंटॅगॉन दिला आहे आणि एक हेक्सागॉन दिला आहे. असं तुम्ही ऑक्टॅगॉनसुद्धा काढू शकता. तर या स्क्वेअरमध्ये तुम्हाला एक पेन्सिल घ्यायची आहे आणि ॲरोमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला याच्यावर फिरवायची आहे. तर तुमच्या असं लक्षात येईल की आपण जेव्हा स्क्वेअरवर पेन्सिल फिरवतो तर तेव्हा आपली डायरेक्शन 4 वेळा चेंज होते. किती वेळा चेंज होते? 4 वेळा. जेव्हा पेंटॅगॉन घेतो तर आपली जे डायरेक्शन आहे पेन्सिल फिरवल्यानंतर आपल्याला 5 वेळा डायरेक्शन चेंज करायला लागते. आणि हेक्सागॉन घेतल्यानंतर आपल्याला 6 वेळा. तसं ऑक्टॅगॉन घेतलं तर 8 वेळा. तर जसं जसं साईड वाढत जाते तेव्हा तेवढ्याच वेळा आपल्याला डायरेक्शन जास्त वाढत जाते. तर असं स्क्वेअरसुद्धा, स्क्वेअरला किती साईड आहे तुम्हाला माहिती आहे का? नाही. स्क्वेअर हॅज नो साईड. प्रत्येक पॉईंटमध्ये त्याचं जे आहे डायरेक्शन चेंज होत राहते. स्क्वेअरमध्ये प्रत्येक पॉईंटमध्ये डायरेक्शन का होत राहते? चेंज होत राहते. सॉरी, सर्कलमध्ये अनेक वेळा डायरेक्शन चेंज होत राहते. इथे दिलं आहे बघा. when we increase the number of side to infinity the polygon becomes circle. जेव्हा नंबर ऑफ साईड इन्फिनिटी म्हणजे इन्फायनाईट साईड आपण वाढवू असेच. तर स्क्वेअरमध्ये 4 आहे, पेंटागॉनमध्ये 5 आहे, हेक्सागॉनमध्ये 6 आहे, ऑक्टॅगॉनमध्ये 8 आहे. तसं वाढत गेलो आपण साईड तर फायनली आपल्याला एक सर्कल भेटते. म्हणजे सर्कलमध्ये इन्फायनाईट साईड आहे. म्हणजे प्रत्येक पॉईंटवर सर्कलच्या ही वेलॉसिटी चेंज होत राहते. आता बघा, when an object is moving with a constant speed along a circular path,
द चेंज इन द वेलॉसिटी इज ओनली ड्यू टू द चेंज इन डायरेक्शन. जेव्हा सर्क्युलर पाथमध्ये एखादा ऑब्जेक्ट फिरत असते त्याची जी वेलॉसिटी आहे ते कंटिन्युअसली चेंज होत राहते ड्यू टू डायरेक्शन. कारण डायरेक्शन चेंज होत राहते म्हणून वेलॉसिटी चेंज होते. डायरेक्शनचा आणि वेलॉसिटीचा डायरेक्ट रिलेशन आहे. डायरेक्शन चेंज झाली तर वेलॉसिटी चेंज होणारच आहे. हेन्स इट इज ॲक्सिलरेटेड मोशन. म्हणून याला वेलॉसिटी चेंज झाली म्हणून त्याला आपण ॲक्सिलरेशन म्हणू. When an object move with a constant speed along a circular path, the motion is called uniform circular motion. म्हणून एखाद्या कोणत्याही सर्क्युलर पाथमध्ये एखादा ऑब्जेक्ट फिरत असेल तर त्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतात. द मोशन ऑफ अ स्टोन इन अ सिलिंग or that of any point on a bicycle wheel when they are in uniform motion. एखाद्या बायसिकल व्हीलवर प्रत्येक पॉईंट जो असते किंवा एखादा भोवरा असेल तर प्रत्येक पॉईंट जो असते किंवा फॅनमधलं जे प्रत्येक पॉईंट जे जेव्हा मोशन करत राहतो फॅन तर या प्रत्येक पॉईंट त्याचा हा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये असतो. त्याच्यानंतर बघा एक तुम्हाला पॉईंट दिला इथे त्याच्यामध्ये लिहिला आहे इफ अन ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस आर. आता सर्क्युलर पाथ आहे म्हणजे त्याची रेडियस आली. रेडियस आपण आर घेतली आणि समजा त्या याच्यामध्ये फिरण्यासाठी एक पूर्ण पाथ कंप्लीट करण्यासाठी त्याला टाईम टी लागत असेल आणि टू कम बॅक टू द इट्स स्टार्टिंग पोझिशन येण्यासाठी त्याला टी टाईम लागत असेल. इट्स स्पीड कॅन बी डिटरमाइन युजिंग द फॉर्म्युला गिवन बिलो. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम असते. आता डिस्टन्स म्हणजे सर्कलचं डिस्टन्स म्हणजे सर्कमफरन्स अपॉन टाईम. तो सर्कमफरन्स अपॉन टाईम हा फॉर्म्युला आहे. तर सर्कमफरन्सचा फॉर्म्युला आहे 2 पाय आर अपॉन टी. देअरफॉर व्ही इज इक्वल टू पाय आर अपॉन टी. आर इज द रेडियस ऑफ द सर्कल. आर काय आहे रेडियस आहे सर्कलचा. तर तुम्हाला असे अजून काय एक्झाम्पल शोधायचे आहे सर्क्युलर मोशन आहे असे आणि आपल्या बुकमध्ये लिहायचे आहे. त्याच्यानंतर आपण शिकणार आहे बघा डिटरमायनिंग द डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे डायरेक्शन ऑफ वेलॉसिटीचा कोणता डायरेक्शन असते हे आपल्याला सर्क्युलर मोशनमध्ये काढायचं आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी एक चांगला एक्झाम्पल तुम्हाला दिला आहे. तुम्हाला एक डिस्क घ्यायची आहे. त्या डिस्कवर तुम्हाला 5 रुपीचा कॉईन ठेवायचा आहे आणि त्याला जोराने फिरवायचं आहे. तर पॉईंटचे जे कॉईन आहे त्याला वर ठेवल्यानंतर त्याला जोराने त्याची जेव्हा स्पीड त्याची डिस्कची वाढते तो कॉईन त्याच्यावरून पडून जातो. पण तो कोणत्या डायरेक्शनमध्ये तो पडेल याची काही गॅरंटी नाही आहे. तर परंतु जेव्हा तो खाली पडतो तेव्हा तो एका वेलॉसिटीमध्ये पडतो आणि जे असते त्याची जे डायरेक्शन असते ते टँजेन्शियल डायरेक्शन असते. सर्कमफरन्सवर एक टँजंट आपण काढला तर त्या डायरेक्शनला जिथे तो असन त्याच्यात ते टँजेन्शियल डायरेक्शन. टँजंट तुम्हाला माहिती आहे सर्कलमध्ये टँजंट असते. तर प्रत्येक पॉईंटवर अनेक टँजंट आपण काढू शकतो. तर याची काही गॅरंटी नाही आहे का तो कोणत्या डायरेक्शनमध्ये खाली पडेल. ठीक आहे. म्हणजे द कॉईन विल बी थ्रोन ऑफ इन द डायरेक्शन. ते बघा दिला आहे द कॉईन विल बी थ्रोन इन द डायरेक्शन ऑफ द टँजंट विच इज परपेंडिक्युलर टू द रेडियस. टँजंट जे असते ते रेडियसला परपेंडिक्युलर असते. कोणत्याही टँजेन्शियल डायरेक्शनमध्ये तो कॉईन पडू शकतो. Thus the direction in which it gets thrown off depend on its position at the moment of getting thrown off. त्याची पोझिशन कोणती आहे कोणत्या पोझिशनवर आहे ज्या पोझिशनवर तो असेल तिथून टँजंट काढली तर त्या डायरेक्शनवर तो खाली पडणार आहे. इट्स मीन दॅट as the coin move along a circular path the direction of its motion is changing at every point. म्हणजे सर्क्युलर पाथमध्ये आहे तो प्रत्येक पॉईंटवर त्याची डायरेक्शन चेंज होत राहते. म्हणजे तो कोणत्याही डायरेक्शनमध्ये तो कॉईन जाऊ शकतो टँजन्शियल डायरेक्शनमध्ये. ठीक आहे. आता काही सॉल्ड एक्झाम्पल तुम्हाला इथे दिली आहे बघा. तर याच्यामध्ये बघा हा दिला आहे तुम्हाला पहिला. an athlete is running on a circular track. He runs a distance of 400 meter in 25 seconds. Before returning to his original position, what is his average speed and velocity? म्हणजे एक जो आहे ॲथलीट आहे तो आणि तो सर्क्युलर ट्रॅकमध्ये रनिंग करत आहे समजा
तर तो आपल्या ओरिजिनल पोझिशनवर पूर्ण एक राऊंड त्यानं मारला आणि ओरिजिनल पोझिशनवर आला. तर त्याची जी आपल्याला स्पीड काढायची आणि वेलॉसिटी काढायची आहे. आणि त्यांनी जे डिस्टन्स जे कवर केलं आहे ते 400 मीटरचं आहे आणि 25 सेकंड त्याला लागलेले आहे. तर गिवनमध्ये काय लिहायचं बघा, टोटल डिस्टन्स त्यांनी 400 मीटर कवर केलेलं आहे. ठीक आहे. आपल्याला इथे एव्हरेज स्पीड काढायची आहे आणि एव्हरेज वेलॉसिटी काढायची आहे. ठीक आहे. एव्हरेज स्पीड काढण्याचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स अपॉन टाईम. तर 400 अपॉन 25, टाईम 25 सेकंड लागलेला आहे. 400 अपॉन 25 दॅट इज 16 मीटर पर सेकंड. एव्हरेज वेलॉसिटी आपल्याला काढायची आहे. तो वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे एव्हरेज वेलॉसिटीचा टोटल डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. तो ज्या पोझिशनवर तो होता त्याच पोझिशनवर वापस आला म्हणजे त्याचा डिस्प्लेसमेंट 0 झाला. तर डिस्प्लेसमेंट 0 झाला तर 0 अपॉन 25 दॅट इज 0 म्हणजे वेलॉसिटी जी त्याची एव्हरेज वेलॉसिटी आहे ते 0 झाली. तसंच तुम्हाला दुसरा एक्झाम्पल दिला आहे. ॲन एरोप्लेन टॅक्सीज ऑन द रनवे फॉर 30 सेकंड with an acceleration of 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर बिफोर टेकिंग ऑफ. म्हणजे एरोप्लेन उडण्यापूर्वी 30 सेकंडपर्यंत जमिनीवरचा म्हणजे पहिले तो जमिनीवर जो आहे एरोप्लेन 30 सेकंडपर्यंत चालला आणि मग त्यानं टेक ऑफ केली. हाऊ मच डिस्टन्स वुड इट हॅव कवर्ड ऑन द रनवे. तर त्यांनी रनवेवर किती डिस्टन्स कवर केला. त्याची आपल्याला एक्सिलेरेशन दिलं आहे 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर गिवनमध्ये इथे दिलेलं आहे बघा, गिवनमध्ये दिला आहे तुम्हाला. पहिले तो आपण एक्सिलेरेशन लिहून टाकू 3.2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याच्यानंतर टाईम दिला आहे 30 सेकंड. त्याच्यानंतर इनिशियल वेलॉसिटीची 0 राहील कारण त्यांनी सुरुवात केली होती तिथे. आणि डिस्प्लेसमेंट आपल्याला काढायचं आहे म्हणजे डिस्टन्स काढायचा आहे. यस इज इक्वल टू UT प्लस हाफ AT. हे कायनेमॅटिक इक्वेशन आहे. आपण 3 इक्वेशन ग्राफवरून कसे काढायचे ते शिकलो आहे. 3 इक्वेशन महत्त्वाचे आहे. तर हा एक रिलेशन आहे त्याच्यातला. तर पहिला रिलेशन आहे यस इज इक्वल टू, हा रिलेशन आहे यस इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. याच्यामध्ये आपल्याला इनिशियल वेलॉसिटी 0 आहे, 0 इंटू टाईम 30 आहे, प्लस हाफ इंटू एक्सेलरेशन 3.2 आहे, इंटू टाईम लागला आहे 30 अजून 30चा स्क्वेअर. याचा पूर्ण कॅल्क्युलेशन केला तर 1440 मीटर एवढा आन्सर येते. तसेच अजून काही प्रॉब्लेम तुम्हाला इथे दिले आहे, सॉल्व करून दिले आहे. हे जेवढे प्रॉब्लेम आहे तुम्हाला कायनेमॅटिक इक्वेशन जे आपले 3 कायनेमॅटिक इक्वेशन त्या इक्वेशनवरून तुम्हाला हे सॉल्व करायचे आहे. आणि एक्सेलरेशनचा फॉर्म्युला जो आहे तो आपला, तर ते कायनेमॅटिक इक्वेशन कोणते कोणते आहे. पहिला आहे V इज इक्वल टू U प्लस AT. दुसरा आहे S इज इक्वल टू UT प्लस हाफ AT स्क्वेअर. तिसरा आहे V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस ट्वाईस AS. हे तिन्ही कायनेमॅटिक इक्वेशन तुम्हाला पाठ करायचे आणि याच्यावरून तुम्हाला हे उदाहरण सोडवायचे आहे.